नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कधी असं झालं का की समोरचा माणूस बोलायला काही सेकंद घेतो, पण आपल्याबद्दल मत मात्र 5 सेकंदात बनवतो. कारण काय? आपला लूक, आपली नीटनेस. आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलणार आहे. कारण आज आपण शिकणार आहोत स्वतःला टापटीप आणि नीट ठेवण्याची खरी कला. टापटीप म्हणजे महागडे कपडे नाही, टापटीप म्हणजे फॅशन नाही, टापटीप म्हणजे स्वतःचा सन्मान. आज मी तुम्हाला असे प्रॅक्टिकल नियम सांगणार आहे जे फॉलो केल्यानंतर लोक तुमच्याकडे पाहण्याची नजर बदलतील. सुरुवात करूया. स्वच्छता. नीटनेसची पहिली पायरी. लोक तुमचं मन पाहण्याआधी तुमचं शरीर पाहतात. याचा अर्थ असा नाही तुमचे व्यक्तिमत्व हे तुमच्या मनाचे प्रवेशद्वार आहे. जर बाहेरून सर्व काही नीट असेल तरच लोक तुमच्या विचारांकडे आकर्षित होतात. त्यामुळे सर्वात आधी स्वच्छता इम्पॉर्टंट असते. जेव्हा आपण स्वच्छतेचा विचार करतो तेव्हा त्याची सुरुवात स्वतःच्या शरीरापासून होते. दिवसभर आपल्या शरीरावर घाम, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतात. रोज आंघोळ केल्याने त्वचा स्वच्छ राहते आणि शरीराची दुर्गंधी दूर होते. आंघोळ केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे मेंदूला ताजेतवाने वाटते. तणाव कमी करण्यासाठी आणि विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी ही एक प्रकारची थेरपी आहे. 2. केस. मित्रांनो, टापटीप दिसायचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपले केस. केस नीट नसतील तर माणूस कितीही हुशार असला तरी बेफिकीर दिसतो. रोज बाहेर पडण्याआधी केस कॉम्ब करणे ही बेसिक सवय आहे. आठवड्यातून किमान 2 वेळा केस धुणं गरजेचं आहे. केसांना तेल लावलं तर केस मजबूत आणि चमकदार दिसतात. खूप जास्त जेल किंवा वॅक्स वापरू नका. केसांचा कट तुमच्या चेहऱ्याला सूट झाला पाहिजे. महिन्यातून एकदा ट्रिमिंग केली पाहिजे. विस्कटलेले केस म्हणजे विस्कटलेली पर्सनॅलिटी. नीट केस म्हणजे कॉन्फिडन्स. 3. नखं छोटे डिटेल्स वाटतात, पण इम्प्रेशन खूप मोठं देतं. मोठी आणि घाण नख म्हणजे आळशीपणा. लोक हातात पाहून तुमच्याबद्दल मत बनवतात. आठवड्यातून एकदा नखं कापणं गरजेचं आहे. नखांच्या आत मड साठू देऊ नका. काम कितीही असो, स्वच्छ नखं शक्य आहेत. नखं चावण्याची सवय वाईट इम्प्रेशन देते. स्वच्छ नख म्हणजे सेल्फ कंट्रोल. नीट नेल्स म्हणजे डिसिप्लिन म्हणजे सक्सेस. 4. चेहरा. तुमचा चेहरा म्हणजे तुमची ओळख आहे. लोक आधी चेहऱ्याकडेच पाहतात. रोज सकाळ संध्याकाळ चेहरा धुणं खूप महत्त्वाचं आहे. तेलकट किंवा घामट चेहरा थकलेला दिसतो. महाग फेसवॉश नको, पण नियमित वापर हवा. चेहऱ्यावर धूळ साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा डेड स्किन काढा. नीट झोप घेतली नाही तर चेहऱ्यावर दिसतं. चेहरा फ्रेश असेल तर कॉन्फिडन्स वाढतो. फ्रेश फेस म्हणजे पॉझिटिव्ह वाईब. 5. दाढी ठेवणं चुकीचं नाही, पण विस्कटलेली दाढी चूक आहे. क्लीन शेव असो किंवा बर्ड, दोन्ही नीट असली पाहिजे. गळ्याखालचे केस साफ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. दाढीची शेप रोज चेक करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा ट्रिमिंग करा. बेड ऑइल वापरल्याने दाढी सॉफ्ट दिसते. अर्धवट वाढलेली दाढी टाळा. नीट दाढी माणसाला मॅच्युअर दाखवते. मॅच्युअर लूक म्हणजे रिस्पेक्ट म्हणजे कॉन्फिडन्स. 6. आयब्रोज. भुवया फारसं कोणी लक्ष देत नाही, पण फरक खूप पडतो. जास्त वाढलेल्या भुवया चेहरा रागीट दाखवतात. महिन्यातून एकदा हलकी ट्रिमिंग करा. खूप जास्त शेप देऊ नका. नॅचरल लूक ठेवा. भुवया नीट असल्या की चेहरा स्मार्ट दिसतो. विस्कटलेल्या भुवया लूक खराब करतात. आयब्रोज म्हणजे चेहऱ्याची फ्रेम आहे. फ्रेम नीट असेल तर पिक्चर सुंदर दिसते. स्मॉल ग्रूमिंग, बिग इम्पॅक्ट. 7. टीथ. हसणं ही तुमची ताकद आहे, पण पिवळे दात हसू लपवतात. रोज सकाळ संध्याकाळ दात घासणं गरजेचं आहे. जीभ स्वच्छ केली नाही तर तोंडाला वास येतो. बोलताना लोक आधी वास जाणवतात. तंबाखू, सिगरेट दात खराब करतात. शक्य असेल तर मीठ वापरून दात स्वच्छ करा. स्वच्छ दात म्हणजे कॉन्फिडंट स्माईल. कॉन्फिडंट स्माईल लोकांना आकर्षित करते. स्माईल म्हणजे सायलेंट पॉवर. 8. हात म्हणजे तुमचं काम दाखवणारा भाग आहे. घाण हात असतील तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. नखं, बोटं, तळहात स्वच्छ ठेवा, कारण
काम केल्यानंतर हात धुण्याची सवय ठेवा. हात फार कोरडे असतील तर क्रीम वापरा. बोटांमध्ये मळ राहू देऊ नका. हातातून पर्सनॅलिटी दिसते. क्लीन हँड्स म्हणजे ट्रस्टवर्थी इमेज. ट्रस्ट मिळालं की संधी मिळतात. संधी म्हणजे ग्रोथ. 9. शरीर. टापटीप म्हणजे फक्त चेहरा नाही, पूर्ण शरीर. रोज आंघोळ करणं ही बेसिक शिस्त आहे. शरीराला घामाचा वास येऊ देऊ नका. अंडर आर्म्स स्वच्छ ठेवा. हलका डिओड्रंट वापरा. कपड्यांतून वास आला तर सगळं झिरो. शरीर स्वच्छ असेल तर मनही फ्रेश राहतं. फिट नसले तरी क्लीन असणं गरजेचं आहे. क्लीन बॉडी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी लोकांना जाणवते. 10. कपडे. महाग कपडे घालणं गरजेचं नाही. स्वच्छ आणि नीट कपडे महत्त्वाचे आहेत. इस्त्री न केलेले कपडे इमॅजिनेस दाखवतात. कपड्यांचे रंग एकमेकांशी मॅच ठेवा. खूप टाईट किंवा खूप लूज कपडे टाळा. कॉलर, बाही स्वच्छ ठेवा. फाटलेले कपडे वापरू नका. सिंपल कपडे क्लासी दिसतात. क्लास म्हणजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे अट्रॅक्शन. 11. फुटवेअर. लोक आधी पायाकडे बघतात हे सत्य आहे. घाण बूट सगळा लूक खराब करतात. फाटलेल्या चपला टाळा. रोज बाहेर पडण्याआधी फुटवेअर पुसा. कपड्यांना सूट होणारं फुटवेअर वापरा. एकाच चप्पलमध्ये सगळीकडे जाऊ नका. पाय स्वच्छ ठेवा. फुटवेअर नीट नसेल तर पर्सनॅलिटी कंप्लीट वाटते. स्मॉल डिटेल बिग डिफरन्स. डिफरन्स म्हणजे स्टँड आऊट. 12. बॉडी स्मेल. कितीही स्मार्ट दिसत असलात तरी वास आला तर सगळं संपतं. परफ्यूम म्हणजे सोल्युशन नाही, हायजीन आहे. रोज आंघोळ करणं गरजेचं आहे. अंडर आर्म्स स्वच्छ ठेवा. कॉटन कपडे वापरा. घाम शोषला जातो. कपडे वेळेवर धुवा. वास म्हणजे इनव्हिजिबल एनिमी. 13. पोश्चर. उभं राहण्याची पद्धत तुमचा आत्मविश्वास दाखवते. कुबडं चालणं किंवा लो कॉन्फिडन्स. छाती थोडी पुढे ठेवा. खांदे सरळ ठेवा. मान खाली घालून चालू नका. बसतानाही पोश्चर ठेवा. पोश्चर सुधारलं की पर्सनॅलिटी बदलते. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. कॉन्फिडन्स पोश्चर म्हणजे लीडरशिप वाईब. लीडरशिप वाईब म्हणजे रिस्पेक्ट. 14. चालण्याची पद्धत. तुमचं चालणं तुमचं कॅरेक्टर सांगतं. खूप घाईत चालणं टाळा. खूप आळशी चालणंही टाळा. नॉर्मल स्टेडी चाल ठेवा. चालताना फोनमध्ये डोकं घालू नका. पाय ओढत चालू नका. चालताना शरीर सरळ ठेवा. मॅच्युअर चाल म्हणजे मॅच्युअर माइंड. मॅच्युअर माइंड म्हणजे कंट्रोल. कंट्रोल म्हणजे कॉन्फिडन्स. 15. आय कॉन्टॅक्ट. बोलताना नजर खाली ठेवली तर लोक विश्वास ठेवत नाहीत. सतत स्टेट पण करू नका. नॉर्मल आय कॉन्टॅक्ट ठेवा. हसत बोलताना नजर समोरच्याकडे ठेवा. नजर टाळणं म्हणजे इनसेक्युरिटी. आय कॉन्टॅक्ट म्हणजे हॉनेस्टी. हॉनेस्टी माणूस लोकांना आवडतो. जॉब इंटरव्ह्यू असो किंवा डेली लाईफ, आय कॉन्टॅक्ट फार महत्त्वाचा. कॉन्फिडन्स डोळ्यातून दिसतो. 16. बोलण्याची पद्धत. तुमचं बोलणं तुमची खरी ओळख दाखवतं. खूप मोठ्यानं बोलणं टाळा. खूप हळू बोलणंही टाळा. शब्द स्पष्ट बोला. उगाच शिव्या देऊ नका. रागात बोलणं टाळा. शांत बोलणारा माणूस क्लासी वाटतो. शब्दांची निवड महत्त्वाची आहे. रिस्पेक्टफुल भाषा वापरा. भाषा सुधारली की इमेज सुधारतं. इमेज म्हणजे व्हॅल्यू. 17. मोबाईल सेन्स. आजकाल मोबाईल सगळ्यांच्या हातात आहे, पण कंट्रोल फार कमी लोकांकडे आहे. समोर माणूस असताना फोन बाजूला ठेवा. बोलताना फोन पाहणं डिसरिस्पेक्ट आहे. मोठ्याने कॉलवर बोलू नका. मोबाईल ॲडिक्शन पर्सनॅलिटी खराब करते. मोबाईल कंट्रोल म्हणजे सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल म्हणजे मॅच्युरिटी. मॅच्युअर माणूस लोकांना आवडतो. लेस फोन, मोअर प्रेझेन्स. प्रेझेन्स म्हणजे पॉवर. 18. टाईम सेन्स. वेळेवर येणं ही सुद्धा टापटीपपणाची कला आहे. उशिरा येणारा माणूस इरेस्पॉन्सिबल वाटतो. वेळेवर पोहोचणं म्हणजे रिस्पेक्ट. स्वतःच्या वेळेची आणि इतरांच्या वेळेची किंमत करा. 10 मिनिट आधी निघण्याची सवय ठेवा. वेळेची शिस्त कॉन्फिडन्स वाढवते. पंक्च्युअल माणूस रिलायबल वाटतो. रिलायबल माणसाला संधी मिळते. संधी म्हणजे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे सक्सेस. 19. ॲसेसरीज. जास्त ॲसेसरीज घालणं म्हणजे स्टाईल नाही. सिंपल घड्याळ पुरेसं आहे. क्लीन बेल्ट वापरा. तुटलेली चेन वापरू नका. चमचमीत दागिने टाळा. लेस इज मोअर हे लक्षात ठेवा. ॲसेसरीज तुमचं लूक इन्हान्स करतात.
करायला हव्यात. ओव्हरडुईंग लूक खराब करतं. सिम्पल लूक क्लासी वाटतो. क्लास म्हणजे मॅच्युरिटी. मॅच्युरिटी म्हणजे रिस्पेक्ट. 20. बॅग किंवा वॉलेट. फाटलेली बॅग म्हणजे केअरलेस ॲटिट्यूड. अस्ताव्यस्त वॉलेट म्हणजे डिसओरिजिनल माइंड. बॅग नीट साफ ठेवा. वॉलेटमध्ये फालतू कागद ठेवू नका. पैसे नीट ठेवा. कार्ड, नोट्स वेगळे ठेवा. ऑर्गनाइज माणूस स्मार्ट वाटतो. स्मार्ट माणूस कॉन्फिडंट दिसतो. कॉन्फिडन्स म्हणजे ट्रस्ट. ट्रस्ट मिळाले की ग्रोथ होते. 21. ग्रूमिंग रूटीन. आठवड्याला एक ग्रूमिंग डे ठेवा. त्या दिवशी केस, नख, दाढी सगळं चेक करा. कपडे सॉर्ट करा. ग्रूमिंग रूटीन केलं की वेळ वाचतो. रोज एफर्ट लागत नाही. रूटीन म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे सक्सेस. सक्सेसफुल लोक ग्रूमिंगला प्रायोरिटी देतात. प्रायोरिटी दिली की रिझल्ट दिसतो. रिझल्ट म्हणजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे पॉवर. 22. आरसा हॅबिट. बाहेर पडण्याआधी 10 सेकंद आरशात बघा. केस नीट आहेत का चेक करा. कॉलर वाकडी आहे का बघा. बूट स्वच्छ आहेत का पहा. चेहरा फ्रेश आहे का बघा. हा हॅबिट छोटा आहे पण प्रभाव मोठा आहे. सक्सेसफुल लोक हे करतात. सेल्फ चेक म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे अट्रॅक्शन. 23. सोशल बिहेवियर. लोकांशी वागणं ही सुद्धा टापटीपपणाची कला आहे. थँक्यू, सॉरी, प्लीज वापरा. कुणाचं बोलणं मध्येच तोडू नका. जिथे गरज नाही तिथे जास्त बोलू नका. शांत आणि सभ्य वागा. मोठ्यांचा आदर ठेवा. लहानांशी प्रेमाने बोला. सोशल मॅनर्स माणसाला वेगळा बनवतात. गुड बिहेवियर म्हणजे गुड इमेज. गुड इमेज म्हणजे रिस्पेक्ट. 24. सेल्फ रिस्पेक्ट. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. टापटीप राहणं म्हणजे लोकांना इम्प्रेस करणं नाही, स्वतःला महत्त्व देणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा जगही घेतो. नीटनेस म्हणजे सेल्फ लव्ह. सेल्फ लव्ह म्हणजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे अट्रॅक्शन. अट्रॅक्शन म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज. ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे सक्सेस. सक्सेस म्हणजे समाधान. समाधान म्हणजे खरं सुख.